चला तर मग आज बनवूया आपण नाचणी म्हणजेच रागीचा डोसा. तर त्यासाठी बघा मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा वाटी नाचणी घेतलेली आहे, नाचणीचं पीठ. त्यानंतर 3 ते 4 चमचे रवा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ. हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता यामध्ये मी घालते कांदा आणि कोथिंबीर आणि थोडं-थोडं पाणी घालून याचं व्यवस्थित आपल्याला काय करायचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बॅटर बनवून आपण याला 10 मिनिटं रेस्टवर ठेवून देत आहोत. 10 मिनिटाच्या नंतर बघा बॅटर व्यवस्थित फुललेलं आहे, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे. त्यामुळे थोडंसं 10 मिनिटं रेस्टवर ठेवणं गरजेचं आहे. तर बघा 10 मिनिटाच्या नंतर आता आपण डोसा बनवूया त्याचा. तर त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलं आहे मी. त्यामध्ये आता हे बॅटर थोडं-थोडं असं ओतून घेते. हे बघा अशा प्रकारे आपण हा एकदम क्रिस्पी डोसा बनवू शकतो. तर बघा आपला एकदम परफेक्ट असा रागी म्हणजेच नाचणीचा डोसा तयार आहे. तर आपण याला आता काढून घेऊयात. हे बघा दिसतोय ना किती एकदम यम्मी